आजची ही पत्रकार परिषद जी आहे ती एका महत्त्वपूर्ण पण स्पेसिफिकली प्रेसशी निगडीत अशा विषयासंदर्भामध्ये आपण बोलवलेली आहे। त्या संदर्भात थोडक्यात विवेचन मी आधी करतो। फार काही मोठी प्रेस अपेक्षित नाही आज, पण आजपासून खरं तर कालपासून आपल्या इथे महानगरपालिका निवडणूक खऱ्या अर्थानं सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण काल नॉमिनेशनची प्रक्रिया ऑफिशियली सुरू झालेली आहे। काल मोठ्या प्रमाणावर अर्जांची विक्री सर्व कार्यालयांमधनं झालेली आहे आणि जसजसे आता नामनिर्देशन पत्र दाखल होतील तसतसे दररोजचा किती आरओ वाईज प्रभाग वाईज किती नामनिर्देशन पत्र दाखल झाली याची माहिती आम्ही संकलित करून आम्ही प्रेस नोटच्या द्वारे दररोज सायंकाळी आपल्या कार्यालयांकडे पुरवत जाऊ। मात्र आजची जी आपण ही जी प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे त्याच्या मागचा महत्त्वाचा मुद्दा असा की निवडणुका सुरू झाल्यावरती आपल्याला निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसार माध्यमांवरचं संनियंत्रण आणि जाहिरात प्रमाण आदेश 2025 हा लागू राहणार आहे आणि या आदेशानुसार आपल्याला संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहितेचं पालन करून सर्व जाहिराती किंवा प्रेस रिपोर्टिंग ह्या सगळ्याचा आपल्याला जे काही अंमलबजावणी करायची आहे ती या निर्देशांचं पालन करून आपल्याला करायची आणि त्याची माहिती आपणा सर्वांना व्हावी। आपणा सर्वांच्या मार्फत जे प्रतिनिधी उमेदवार इच्छुक पक्षाचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांच्याकडे ही माहिती असावी याकरता आजची बैठक आपण बोलवलेली आहे। दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत। एक, ऑफिशियल न्यूज तर तुम्ही रेग्युलरली करत असता, त्याच्यामध्ये काही वेळोवेळी तक्रारी येत असतात की पेड न्यूजचं प्रमाण वाढलेलं आहे, पेड न्यूज होत आहेत। तर पेड न्यूजला आळा घालण्यासाठी त्यावर प्रतिबंध करण्यासाठी कशा प्रकारे कारवाई केली जाईल हा एक यातला मुद्दा आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट्स असतील किंवा कुठलाही जाहिरात विविध माध्यमांवरती जी प्रसारित केली जात असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल, प्रिंट माध्यम असेल, पॅम्फलेट्स, बॅनर्स किंवा होर्डिंग्स यांचा वापर असेल, संकेतस्थळांवरती प्रसिद्ध केलेली माहिती असेल किंवा ऑनलाईन चॅनल्सवरती, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारे कुठूनही ज्या काही जाहिरात स्वरूपामध्ये प्रसिद्ध केलं जातं त्याचे देखील प्रमाणीकरण करण्याची तरतूद या कायद्यान्वये दिलेली आहे। ते या दोन बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपणा सर्वांची बोलवलेली आहे। नागरिकांना कुठल्याही स्वरूपामध्ये निर्भय वातावरणामध्ये मतदान करता यावं याकरिता तशा स्वरूपाचं निष्पक्ष आणि निर्भय वातावरण निर्माण करणं ही आपली सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे आणि याकरिता जसं प्रशासन कटिबद्ध आहे तसंच माझं सर्व प्रेसला प्रतिनिधींना आपणा सर्वांना आवाहन राहील की आपल्या मार्फत देखील अशा स्वरूपाचं एक वातावरण निर्माण व्हावं की जिथे सर्व नागरिक भयमुक्त वातावरणामध्ये कुठल्याही प्रभावाखाली न येता योग्य पद्धतीने आपले निर्णय घेऊन आपले लोकप्रतिनिधी निवडू शकतील। आणि याकरिता जे काही संनियंत्रण आपल्याला करावं लागेल ते आपण या कायद्याअंतर्गत करणार आहोत। याच्यामध्ये 13 एप्रिल 2004चा सुप्रीम कोर्टचा जो आदेश होता तो त्याच्यासाठी प्रमाण मानला जातो आणि त्याच्या अनुषंगाने हे प्री सँक्शन आपल्याला जाहिरातींच्या नमुन्यासाठी घेणं आवश्यक आहे। याकरिता राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आपण आपल्या स्तरावरती एक समिती स्थापन केलेली आहे आणि ही समिती या संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये कार्यरत राहणार आहे। त्या समितीचं कार्य हे ज्या जाहिरातींचे मसुदे आमच्याकडे प्राप्त होतील त्या जाहिरातींच्या मसुद्यांना तपासणी करून ते कुठल्याही प्रकारे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा भंग करत नसल्याची खात्री करून त्यांना मान्यता देणं ही जबाबदारी या समितीची राहील, अशी कार्यकक्षा या कमिटीची राहील। आणि या उपर कुठल्याही स्वरूपाच्या तक्रारी पेड न्यूज बाबतच्या जर आल्या तर त्याची देखील छाननी करण्याची जबाबदारी देखील या समितीची राहील। अशा दोन स्वरूपाची कार्य या कमिटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। अशी कमिटी आम्ही स्थापन केलेली असून त्या कमिटीचे आदेश देखील 22 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत। या समितीमध्ये
तृप्ती सांडबोर मॅडम अतिरिक्त आयुक्त या समितीच्या अध्यक्ष असून पोलीस उपायुक्त विशेष शाखा, उपजिल्हाधिकारी आचारसंहिता कक्ष, उपायुक्त माहिती व जनसंपर्क विभाग महानगरपालिका, उपायुक्त कायदा विभाग आणि विशेष अधिकारी माहिती व जनसंपर्क विभाग असे हे कमिटीचे सदस्य आहेत। या समिती समोर वेळोवेळी सर्व जे उमेदवार आहेत, राजकीय पक्ष आहेत, त्यांच्या कुठल्याही जाहिराती जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये पाठवायच्या असतील तर त्या प्रथम त्याचा मसुदा हा या समितीकडनं ओके करून घेणं बंधनकारक राहणार आहे। ज्या ज्या जाहिराती प्रेसला जाणार आहेत त्याची सगळ्यांची आधी पूर्व मान्यता घेणं गरजेचं राहणार आहे। तर ही माहिती आपणा सर्वांना याकरिता मी देतो आहे। या व्यतिरिक्त राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपल्याला ज्या जाहिरातींमध्ये काही संदिग्ध किंवा गंभीर MCCचं व्हायोलेशन होणारा असा काही आशय असेल तर तो कुठल्या स्वरूपाचा आशय असू शकतो याची काही थोडक्यात उदाहरणादाखल माहिती देत आहोत की ज्याच्यामध्ये भारतीय संविधानाची पायमल्ली किंवा केंद्र व राज्य शासनाच्या कायद्यांचं उल्लंघन जर होत असेल तर ती जाहिरात ग्राह्य धरता येणार नाही। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांची पायमल्ली करणारा जर कुठलीही जाहिरात असेल, धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, पेहराव इत्यादींच्या आधारे तेढ किंवा शत्रुत्वाची भावना निर्माण करणारे जर कुठल्याही स्वरूपाचे जर त्या जाहिरातीमध्ये काही मत व्यक्त होत असतील, प्रार्थना स्थळांचे छायाचित्रण असेल, कायदा व सुव्यवस्थेला आव्हान, हिंसेला प्रोत्साहन, शांततेचा भंग करण्यासाठी प्रोत्साहन अशा स्वरूपाचा जर कुठलाही कंटेंट जर समोर येत असेल, न्यायालयाचा अथवा किंवा काही व्यक्तींच्या संस्थांची बदनामी करणारी त्याच्यामध्ये कुठे धारणा निश्चित होत असेल, देशाच्या ऐक्याला, सार्वभौमत्वाला किंवा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी विधानं असतील, अन्य कुठल्याही देशावर टीका, अवमानजनक टिप्पणी अथवा तिरस्कारपूर्ण विधान असेल, संरक्षण दलावरती किंवा त्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती कुठल्याही स्वरूपाचं त्याचा वापर असेल किंवा राजकीय पक्ष, राजकीय नेता किंवा अन्य कोणावरही खोटे नाटे आरोप असतील, कुठल्याही राजकीय नेत्याच्या अथवा व्यक्तीच्या खासगी आयुष्यामध्ये अनाठायी हस्तक्षेप होत असेल, नीतिमत्ता व सभ्यतेचं उल्लंघन होत असेल, अश्लीलतेला प्रोत्साहन मिळत असेल, या व अशा स्वरूपाच्या इतर अनेक विषयांचा समावेश जर अशा जाहिरातीमध्ये, चित्रफितीमध्ये होणार असेल तर त्याचं आपल्याला मनाई आहे आणि त्याची छाननी करण्याचं काम या समितीच्या मार्फत होणार आहे। तरी आपणा सर्वांना विनंती आहे की आपणा सर्वांमार्फत अशा स्वरूपाची समिती स्थापन झाल्याचं त्याचं जाहिरातींचं पूर्वप्रमाणन करून घेण्याची सूचना महापालिके निवडणुकीच्या साठी जे इच्छुक उमेदवार आहेत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत, या सर्वांना आमच्या मार्फत आपण करावी अशी विनंती आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना करतो आहे। यासोबतच जे काही जाहिरातींचं वरचा जो खर्च असतो त्याचं देखील प्रमाणीकरण करावं लागतं आणि तो केलेला खर्च हा त्या उमेदवाराच्या दैनिक खर्चामध्ये समाविष्ट करण्याची तरतूद देखील ठेवलेली आहे। जर कुठल्याही स्वरूपाचे पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्पलेट्स छापले जात असतील तर त्याच्यावरती देखील कशा स्वरूपामध्ये ते बॅनर्स, पॅम्पलेट्स छापले जावेत या संदर्भात देखील सविस्तर सूचना आयोगानं दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्याचं मुद्रण जिथून झालं त्या मुद्रकाचं नाव, पत्ता आणि त्यासोबतच किती प्रती छापल्या त्याची माहिती, या स्वरूपाची माहिती अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा स्वरूपाचे ज्या काही सूचना आहेत या आम्ही रितसर सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत त्यांना एक पुस्तिका देतो, त्याच्यामध्ये यांची माहिती तर देतच असतो, पण आपल्या मार्फत देखील सर्वांना ही माहिती व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो आहोत। आचारसंहिता लागू झाल्यापासून कुठल्याही व्यक्ती किंवा मतदारास किंवा पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या लेखी परवानगी शिवाय परस्पर जाहिरात किंवा प्रचार करता येणार नाही, ही देखील बाब सर्वांनी नोंदवून घेतली पाहिजे। कारण मी यांच्यासाठी ही जाहिरात देतो आहे हे कोणी जर म्हटलं तर ते म्हणण्याच्या पूर्वी त्या माणसाने तुम्हाला तसं प्राधिकृत केलेलं आहे किंवा नाही ही बाब व्हेरीफाय करावी लागणार आहे। कारण नाहीतर मग सुडो जाहिरातींचा खूप मोठं ते आपल्या इथे येईल आणि ते होऊ नये याकरिता ही खबरदारी घेण्यात येत आहे।
काही डिटेल्स तुम्हाला देखील हे सर्क्युलेट प्रेस नोट मध्ये केलेले आहेत, त्यामुळे मी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी उद्धृत करत बसणार नाही. मात्र आपल्याला आजच आपण सगळ्यांना विनंती आहे की अशी समिती स्थापन झाली आणि या समितीकडे आपण सर्व जे काही उमेदवार आहेत त्यांच्या कुठल्याही जाहिराती असतील तर त्यांनी अर्ज करावा, कारण समितीला छाननी करायला देखील तितका वेळ मिळाला पाहिजे. आणि याकरिता सर्वांना आवाहन राहील की लवकरात लवकर तुमचे अर्ज जाहिरातींच्या मसुद्यांचे कमिटीकडे करावेत. पेड न्यूजच्या बाबतीत काही महत्वाच्या संहिता आपण काही काळजी बाळगणं गरजेचं आहे. आपण खूप चांगलं रिपोर्टिंग या शहरामध्ये करता आहात आणि आपल्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वेळोवेळी आपण वाचा फोडलेली आहे. त्याच्यामध्ये या इलेक्शन कालावधीमध्ये देखील आपल्या सर्वांकडनं अशाच स्वरूपाचं निर्भीड असं रिपोर्टिंग होईल. आमच्या कुठे चुका राहत असतील तर त्या तुम्ही खंबीरपणे दाखवत असतात, पण त्यासोबतच जे काही जनमत तयार होत असतं किंवा तयार केलं जात असतं याच्यामध्ये देखील तुमचा महत्वाचा हातभार असतो. आणि त्यामुळे तुम्हाला देखील कुठल्या तरी स्वरूपाची एक आचारसंहिता स्वतःवरती बाळगणं गरजेचं असतं. आम्ही काही तुम्हाला त्या बाबतीत कुठल्याही स्वरूपाचं मार्गदर्शन करणं अपेक्षित नाही. आपण सर्वजण त्या बाबतीत अनुभवी आहात आणि आपला अभ्यास निश्चितच त्या बाबतीत आहे. मात्र कुठल्याही स्वरूपाचे पेड न्यूजचे प्रकार आपल्या कार्यक्षेत्रात तरी आपल्या सर्वांकडनं होऊ नयेत आणि तशा प्रकारची चौकशी करण्याची वेळ या समितीवरती येऊ नये असंच आवाहन मी आपल्यासोबतचा एक सहकारी या नात्यानं फक्त आपल्यास करतो. कारण आपल्या इथे चांगलं वातावरण राहण्यासाठी जितकं आम्ही रिस्पॉन्सिबल आहोत तेवढे आपण देखील तेवढेच रिस्पॉन्सिबल आहात. बाकी कमिटी ज्या पद्धतीने कार्य करते हे आता आपण सगळेजण जाणतात. पेड न्यूज जरी कुठेकडनं कंप्लेंट आली तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला कारवाई करावीच लागते आणि ती कारवाई करण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहीलच. जाहीर प्रचाराचा कालावधी समाप्तीपासून ते मतदान संपल्यानंतर 1 तासापर्यंत एक्झिट पोल किंवा जनमत चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करता येणार नाहीत. यावेळेला आपल्याला हा कालावधी कमी आहे आणि त्यामुळे आपला तो कालावधी लक्षात ठेवूनच तुम्हाला जर कुठले एक्झिट पोल स्थानिक पातळीवरती होत असतील, तुमच्या मार्फत होत असतील, वेगवेगळ्या एजन्सी मार्फत, आता मला वाटत नाही की मोठ्या प्रकारच्या एजन्सी सगळीकडे कार्यरत असतील, पण प्रत्येक ठिकाणी लोकल लेवलला खूप एक्झिट पोल्स तुमच्या मार्फत सगळ्या युट्यूब लोकांमार्फत होणार आहेत. त्यामुळे ही नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे की जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यापासून ते मतदान संपल्यानंतर 1 तासापर्यंत एक्झिट पोल किंवा जनमत चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करता येणार नाहीत. ही बाब सगळ्यांनी नोंद करून घ्या. तुम्ही अनेक ठिकाणी चर्चासत्र वगैरे घेता आणि चर्चासत्र लाईव्ह डिस्कशन, लाईव्ह न्यूज स्वरूपामध्ये चर्चासत्र तुमच्या इकडे होतात वेगवेगळ्या ठिकाणचे. त्यांच्या बाबतीत देखील काही सूचना आयोगाने दिलेल्या आहेत, त्याची देखील आपण नोंद घ्यावी. त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की हे असे चर्चासत्र घेण्यास किंवा त्याची प्रसार करण्यास मनाई नाही, मात्र मुलाखती, कार्यक्रम, चित्रण, फुटेज हे जुनं जर तुम्ही पुन्हा वापरत असाल तर ते कुठल्या दिवसाचं आहे, कधीचं आहे हे मेन्शन करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवरती राहणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला आचारसंहितेच्या आदेशाचं पालन करणं बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे ऍज अन अँकर ही तुमची जबाबदारी राहणार आहे की ती जी चर्चा घडते आहे त्याला कुठे ना कुठेतरी आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी ऍज अन अँकर तुम्ही ती घडवून घेतली पाहिजे किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. एवढी फक्त मी नोंद तुम्ही घ्यावी अशी विनंती आपणा सर्वांना करतो. जाहीर कार्यक्रमात चर्चांमध्ये काही वेळेला थोडंसं वातावरण तापतं आणि त्या तापलेल्या वातावरणामध्ये काही नेत्यांकडनं काही विशिष्ट जातीय किंवा विविध धार्मिक जातीय गटांमध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाची
मतांतर व्यक्त केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे अशा चर्चा ज्या ज्या वेळेला घडतात त्यांचं देखील सनियंत्रण आपल्या मार्फत योग्य रीतीने होणं गरजेचं आहे, कारण त्याचा प्रभाव शेवटी जनमतावर पडत असतो आणि कुठे ना कुठेतरी त्या माध्यमातून आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही ना याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. आणि जर त्यामुळे अशा स्वरूपाचे कुठेही जर तुम्ही कार्यक्रम आयोजित करत असाल तर त्याच्यामध्ये सहभागी होणारे नेते, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उमेदवारांचे जे कोणी प्रतिनिधी असतील ही त्याची संबंधितांची वैयक्तिक जबाबदारी आहे याची त्यांना जाण आहे, याची खात्री लाईव्ह न्यूज चॅनल वाल्यांनी करून घ्यायची आहे. जाहीर किंवा स्टुडिओतील चर्चात्मक कार्यक्रमाद्वारे कुठल्याही एका पक्षाचा किंवा उमेदवाराचाच प्रचार तुम्ही करणार नाही याची देखील खबरदारी आपणा सर्वांना घ्यायची आहे. याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी ही विनंती. एक आमच्याद्वारे एक सुविधा अशी उपलब्ध करून दिलेली आहे की तुम्हाला जे काही फॉर्म अर्ज दाखल करावे लागतात याच्यासाठी संकेतस्थळावरती आम्ही QR कोड उपलब्ध करून दिलेला आहे. त्या QR कोडच्या माध्यमातून अर्जाचा जो नमुना आहे, फॉर्म जो आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येईल. म्हणजे तुम्हाला म्हणजे जे उमेदवार आहेत, जे अर्ज करू इच्छितात त्यांना डाउनलोड करता येईल. तर ती सुविधा देखील महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेली आहे, याची नोंद आपण घ्यावी. माझ्या मते जनरल माहिती मी दिलेली आहे. चांगलं वातावरण राहील अशी मी आशा बाळगतो. आपल्या इकडे तसं एकदमच उत्तम वातावरण, खेळीमेळीचंच वातावरण असतं आणि तसंच वातावरण पूर्ण कालावधीमध्ये राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. काही प्रश्न असल्यास आपण घेऊया. सर, प्रचाराला केवळ 12 दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही अट टाकली 5 दिवस अगोदर परमिशन घ्या म्हणून आता प्रेस घेतली. सगळ्यांना अजून नामनिर्देशन पत्र दाखल होत आहेत. अंतिम व्हायला अजून 6 दिवस आहेत. मतदार कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट्सचं नाव अंतिम शेवटी ज्या वेळेला चिन्ह वाटप होणार आहे त्या दिवशीच होणार आहे. त्याला अजूनही 6-7 दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे जे सिरियस उमेदवार आहेत, जे पक्ष कॉन्टेस्ट करणार आहेत त्यांनी आत्तापासून या कामाला लागावं असा आता आम्ही अपील सगळ्यांना करतोय. म्हणूनच आजची प्रेस घेतलेली आहे. सर, पण उमेदवारच निश्चित होत नाहीत राजकीय पक्षांची. पहिली निवडणूक आहे माझ्या आयुष्यातली. त्यावरती मी काही भाष्य करणं उचित राहणार नाही. तुम्ही जे सांगितलंय तर ते त्याची पूर्तता नाही, आता शक्यतो आपण म्हटलेलं आहे आम्हाला, कारण वेळ तेवढा मिळाला पाहिजे. चेक करायला आमच्याकडची मॅन पॉवर जेवढी आहे तेवढीच त्याच्यामध्ये ती करू शकणार. जाहिरातीचे मसुदे पण बदलतील. सर, त्या जाहिरातीमध्ये नाव, चिन्ह हे असं होतं की त्यापैकी एक काय नाही, जाहिरातीमध्ये तुम्ही त्यांना जे जाहिरात करणार आहेत ते त्यांच्या पद्धतीने जाहिरात करतील. आम्ही त्याच्यावर कुठली बंधनं देत नाही. मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. शेवटी तो खर्च त्यांना करण्याची मुभा आहे, ते खर्च करणार आहेत. खर्च केलेला त्यांना रेकॉर्ड करायचा आहे. त्याच्यावर ते त्यांचं पक्षचिन्ह, त्यांच्या पक्षाचं नाव, स्वतःचं नाव, उमेदवाराचे फोटो हे तर ते वापरू शकतातच. पण हे करत असताना इतर बाबी ज्या त्याच्यात लिहिणार आहेत, ते त्यांचं काहीतरी मत व्यक्त करणार आहेत, त्यातून मॉडेल कोड ऑफ कंडक्टची कुठेही भंग होणार नाही याची खबरदारी घ्यायची. तो उमेदवार आहे, उमेदवार चिन्ह नाही देतो, तो परस्पर जाहिरात देऊ शकतो का नाही देऊ शकतो ते त्याचा चॉईस आहे. आता जी जाहिरात द्यायची ती शेवटी त्या उमेदवाराच्या नावावर जर त्यांनी नामनिर्देशन पत्र भरलं असेल तर खर्च त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी नोंद होणारच. आणि आता तो कसं आहे, तो आज कुठल्या नावानं देतो, वैयक्तिकरित्या देतो, नंतर तो पक्ष म्हणून देतो, हा ओव्हर द पिरियड जसं घडत जाईल तसं ते ठरणार आहे. आज काही पेपरमध्ये फुलपेज जाहिरात आहे, ते आता सील भंग होतं का नाही? आज आपल्याकडे कोणी परमिशन घेऊन केलं नाही सर, वर्धापन दिनासाठी तिकीट आम्ही चेक करतो. नाही. मग आज त्या कोणाच्या, हे बघा एक लक्षात घ्या. काय नाही, कमिटीने त्यांचं कामकाज चालू केलेलं आहे. मी तेच सांगतोय. दोन प्रकारच्या जाहिराती आहेत. एक आहे ज्या पक्षीय जाहिराती आहेत, ज्या पक्षाच्या खर्चामध्ये जातात, ज्याच्यामध्ये आज उमेदवार नसतील तरी सुद्धा आम्ही ते त्याच्या पक्षाच्या खर्चामध्ये आता आम्ही गृहीत धरायला सुरुवात करतो. मात्र ज्या इंडिव्हिज्युअल्सच्या नावानिशी येत आहेत ते त्या इंडिव्हिज्युअल्सच्या उमेदवाराच्या खर्चामध्ये जातील आणि त्याची
मसुदा छाननी ही आमची आता कमिटी स्थापन झाल्यापासून आलेल्या प्रत्येक जाहिरातीचं ते पूर्व मान्यता घेतली असेल काय नसेल काय त्याच्यावरती आम्हाला आता छाननी करायचीच आहे. त्यामुळे मीडिया मॉनिटरिंग सेल इज एस्टॅब्लिश्ड आणि त्यांचं मॉनिटरिंग सुरू झालेलं आहे. आपण 3 दिवसात त्यांना नोटीस देणार आणि 3 दिवसात सोशल मीडियावरती लिंक परवानगीशिवाय कुठली जाहिरात सोशल मीडिया हा आमच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली असू शकत नाही, कारण इंडिव्हिज्युअल हँडल्स वरती जे काही ते प्रसारित करतात ते काही जाहिरात स्वरूपात नसतं. सोशल मीडिया हँडल्स वरती ऍड म्हणून जे प्रसारित होतं ते निश्चितपणे या कार्यकक्षेत येतं. आमच्याचकडे जशी इलेक्ट्रॉनिकची परवानगी एक मिनिट जशा पद्धतीनं कुठल्याही ऍडव्हर्टाइजमेंटची परमिशन घेतली जाते तशाच पद्धतीनं त्याची देखील परमिशन घ्यावी लागते. आणि आता जे चालू आहे ते सरसकट चालू आहे. सगळे उमेदवार त्याच पद्धतीने सगळे राजकीय पक्ष सोशल मीडिया एक लक्षात घ्या, सोशल मीडियावरती स्वतःच्या हँडलवरनं काही प्रसारित करणं हे जाहिरात आता आम्ही समजत नाही. मी तेच परत सांगतोय तुम्हाला. राजकीय स्पेसिफिक म्हणतात राजकीय मत व्यक्त करत असल्यास स्पेसिफिक काय राजकीय नाही, मग सोशल मीडिया मॉनिटरिंग फ्रॉम मीडिया मॉनिटरिंग पर्स्पेक्टिव्ह वेगळ्यानं चालू राहील. मी जाहिरात या विषयापुरता आता बोलतो आहे. जाहिरात इज अ थिंग विच इज पेड फॉर, आणि जी पेड फॉर म्हणजे फेसबुकचं पेड सर्व्हिस असेल किंवा त्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून येतं. जे ऍडव्हर्टाइजमेंट येत आहे त्याच्यासाठी परमिशन घेणं बंधनकारक आहे. सर जे काही आहे ना मटेरियल ज्यावेळेस व्हायरल करायचं त्यावेळेस ते पेडच केलं जातं. जे काही पर्टिक्युलर पेजेस वरून फक्त पार्टी एखादी पार्टी असू दे किंवा इंडिव्हिज्युअल नेता किंवा एखादा उमेदवार असतो ते पेडच आणि स्पॉन्सरच आहे. तर हे तुम्ही कसं त्याला परवानगी आणि मुळात आता जे काही चालू आहे ते बिगर परवानगी चालू आहे. मी तेच परत सांगतो तुम्हाला. त्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून जर आता लिहिलेलं नसेल तर मी आता त्याच्याकडे जाहिरात म्हणून पाहत नाही. त्याच्यावरती आम्ही सोशल मीडिया पोस्ट म्हणून त्याचा वेगळ्यानं आचारसंहिता कक्षामध्ये विचार करतो, पण ऍज अ जाहिरात कमिटीच्या खाली आम्ही त्याच्याकडे पाहत नाही. म्हणजे आलंच नाही ना सर. तर ते गोष्टी केलं पैसे भरून गोष्टी केल्या जातात. आम्हाला त्याचा एव्हिडन्स द्या. ते पैसे भरून झालेले तर मी करीन. मी ऐका एक मिनिट परत सांगतो तुम्हाला. आता जे आपण बोलतो आहोत ते 2 विषयांमध्ये डिवाइड होत आहे. मी ते तपासणार नाही असं म्हणतच नाहीये. आम्ही ते तपासू. त्याच्यावरती MCC व्हायोलेशन झालं तर MCC ची कारवाई देखील त्याच्यावरती होईल. पण ह्या कमिटीच्या कार्यकक्षेत ते येणार नाही. त्याच्यासाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेशनची वेगळी स्वतंत्र यंत्रणा काम करते. सोशल मीडिया मॉनिटरिंग ते करतायत, त्याच्यातनं ते कारवाई करतील. दुसरं महत्वाचं आता गेल्या पत्रकार परिषदा घेतल्या पहिली मुद्रितच म्हटलं. राजकीय पक्षांकडनं पत्रकार परिषदा घेतल्या जातात त्याच्यावरही आपली समिती लक्ष ठेवून आम्ही पुन्हा कंटेंट जो तुम्ही छापाल त्याच्यातनं पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुम्ही जो कंटेंट समोर येईल तो व्हेरीफाय होईल. तो बोललेला छाप ना मग ते तुम्ही जे छापाल ते आम्ही व्हेरीफाय करू काय बोलताय त्याच्यातनं. तर MCC त्यांच्यावर निर्बंध पाहिजे. निर्बंध म्हणजे तुम्ही आमचा माणूस तिथे उभा राहत नाही. वादग्रस्त बोलणार छापणारच होतं. छापा ना तुम्ही छापल्यावरती त्यांच्यावरती होईल ना, कारवाई त्यांच्यावरती होईल. एक मिनिट एका वेळेला एकाने बोला. ब्रिटिश धर्माचा हा प्रयत्न आहे. कशाला? मीडियाला ब्रिटिश धर्माचा हा प्रयत्न आहे. नाही, अजिबात नाही. तो कारण कसं वाटतं बोलायचं बरोबर, लिहायचं बरोबर, काम करायचं बरोबर, तर आम्ही करायचं काय? नाही, आता मी याबाबत कुठलंही मत व्यक्तिगत करणं अपेक्षित नाही. इथे मी फक्त कायदा जो आहे त्या कायद्याचं तुम्हाला बाबी स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. कायद्याच्या बाबीमध्ये तुम्हाला निर्भय रिपोर्टिंग करू नये असं कुठेही सांगितलेलं नाही. जे वास्तव सत्य तुम्ही निर्भीडपणे रिपोर्ट करता आहात ते तर तुम्ही करत राहिलाच पाहिजे. असं सुरुवातच अख्ख्या यंत्रणेत प्रेसची सुरुवातच तशी केलेली आहे. सर जाहिरात दर तुम्ही ठरवता ना. बिना परवाना जाहिरात छापणार तर आपण कारवाई काय करणार? नाही, आता आमच्या त्याच्यामध्ये कायद्यामध्ये नोटीस देण्याची तरतूद आहे. नोटीस देऊन त्याच्यामध्ये काही पहिल्या प्रथम आक्षेपार्ह काही असल्यास
त्याच्यावरती पहिल्यांदा आक्षेपार्ह काही कंटेंट आहे का त्याची टिप्पणी घेतो आणि नसेल तर मग तो पुन्हा शेवटी खर्चामध्ये आम्हाला नोंद करणं बंधनकारक आहे. आम्ही ते वेळच्या वेळेवरती प्री अप्रूव्ह घेऊन शेवटी इट्स अ प्रिकॉशन दॅट समथिंग व्हायोलेटिंग MCC इज नॉट हॅपनिंग हे आम्हाला व्हेरीफाय करायचंय. जर त्यांनी एखाद्याने छापलीच जाहिरात तर त्याच्यावरती पोस्ट फॅक्टो कारवाई होईल, पण त्याच्याने होणारा जो प्रॉब्लेम होणार आहे तो त्याच्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येतच नाही. त्यामुळे हे टाळण्यासाठी हे आपण प्रयत्नशील आहोत की जास्तीत जास्त जाहिराती या प्री अप्रूव्ह करूनच गेल्या पाहिजेत. कारवाई करतोच ना आम्ही. कारवाई उमेदवारावर करणार का पेपरवरती करणार? नाही, उमेदवारावरती करणार. निवडणुकीला प्रत्यक्ष कालपासून सुरुवात झाल्या दुसरा दिवस आहे, परंतु अजूनही काय ओपनवरती उमेदवारांच्या पोस्टर्स लावले काय ते मग त्याच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कुठे राहिले असतील तर तेही आज परत तपासायचं. प्रश्न काढू शकत ज्या दिवशीपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आचारसंहिता लागू झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी पासूनच्या सर म्हणजे जसे आतापर्यंत पोर्टरचा सिम्बॉल्स आहे आचारसंहितेचा उमेदवारांनी भंग केलेला आहे. अशा आतापर्यंत किती लोकांवरती तुम्ही आचारसंहितेचा भंग केला म्हणून कारवाई केली अशी काय प्रकरण आहे? आहे का आपल्याकडे कारवाईची काही माहिती नाही. अजून कुठलीही कारवाई झालेली नाही. आपण मॉनिटरिंग चालू आहे का म्हणजे? आहे ना, चालू आहे. आम्ही आता काढण्याची कारवाई करत आहोत कारण अजून आपले सर्वसामान्य लोकांसगळे बघताच सध्या आणि आपला विभाग जो आहे अजून याच्यावरती कारवाई करत नाही. आम्ही आतापर्यंत मोठ्या संख्येनं जेवढे फलक होते, जेवढे बॅनर्स होते, अनऑथराइज जेवढे काही रिक्षांच्या मागे अनेक बॅनर्स आणि लावलेले होते ते काढलेले आहेत. काही तुरळक राहिले असल्यास ते देखील जसजसे सापडतील तसतसे काढण्याची कारवाई सुरू आहे. सगळ्या प्रभागामध्ये शिक्षक उमेदवार प्रचार करतात, तो त्याचा काही म्हणणं नाही. प्रचाराला कुठेही मनाई नाहीये. आम्ही फक्त एवढंच म्हणतोय त्याच्यावरचा खर्च जो काही होणार आहे तो शेवटी रिपोर्ट व्हावा. आता सगळीकडे सुरू आहे तर आपण काय मॉनिटरिंग मॉनिटरिंग कसं आहे, MCC व्हायोलेशन हे काही प्रत्येक ठिकाणी कोणाची कंप्लेंट आली तर आमची व्हेरिफिकेशन होतं. त्याकरिता फ्लाइंग स्क्वॉड्स आहेत. पण तुम्ही जर म्हणाल की प्रत्येक जण माणूस कुठेही प्रचाराला मतदान करा म्हणून मागत फिरला तर त्याच्या मागे यंत्रणा लागेल का? तर तसं कुठेच अपेक्षित नाही आणि तसं होतही नाही. प्रत्येकाला आपल्या साठी मत मागण्याचा अधिकार आहे, ते करणारच आहेत. आम्हाला कुठे त्याचं व्हायोलेशन होत नाही ना एवढंच बघायचं आणि कुठे तशा स्वरूपाच्या तक्रारी आल्या तर फ्लाइंग स्क्वॉड तात्काळ तिथे पाठवून व्हेरिफिकेशन करणं हे आमचं काम. खर्च म्हणजे अजून उमेदवारच निश्चित नाही तर कोणाच्या करणार? छापलेच नसेल ते आता पत्रक वाटतंय तो जो खर्च आहे तो आता करणार का तुम्ही प्रचार? ज्या वेळेला उमेदवार म्हणून ते निश्चित होतील त्या वेळेला त्यांना तो खर्च द्यावा लागेल. आता बंधन नाही त्यांना आता काही करू शकतात. आतापासून तर धरला पाहिजे असं म्हणतो. उमेदवार निश्चित झाल्यावरती त्यांनी जो काही खर्च केलेला असेल तो धरला जाईल. जर तो एव्हिडन्स म्हणून आमच्या हातात आला कुठे आधीचा पण कसं आत्ताचा जर जे आत्ता करता आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतर आत्ता जो काही ते खर्च करत आहेत त्या वेळेला जर त्यांनी म्हटलं असेल की या प्रभागामध्ये मी हा उमेदवार म्हणून इच्छुक आहे असं जरी म्हटलेलं असेल तरी ते आम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकतो. पण तो एव्हिडन्स आम्हाला पाहिजे ना. पण सर त्याने अर्ज भरल्यावरतीच पुढचं खरं लागू व्हायला पाहिजे. आतापासून कसं काय आपण करू शकतो? नाही कारण समजा मी जाहिरात दिली आणि अर्ज भरण्यापूर्वीची जाहिरात, पण ती जाहिरात कशासाठीची आहे? निवडणुकी संदर्भात. मग निवडणुकीची जाहिरात म्हणजे निवडणुकीची जाहिरात आहे. पण सर अर्ज नंतर भरलाय तर तेव्हा माझं काय म्हणणं आहे, निवडणुकीची जाहिरात ही निवडणुकीची जाहिरात आहे. त्याच्यावरचा झालेला खर्च आहे आणि हा खर्च शेवटी मर्यादित होईल ज्या वेळेला तुम्ही कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट व्हा. बरोबर. असं तर तुम्ही म्हणाल तर मग गेली 5 वर्ष मी प्रयत्न करत होतो तो आपण धरत नाही. आपण ज्या वेळेला निवडणूक निश्चित झाली, प्रक्रिया अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासूनचा आपण विचारात घेतो. सर आचारसंहितेचं पालन केलं त्यातही सगळे पाहिजे. किचकटपणा आहे बरं का सर. त्यातही एक किचकटपणा असा आहे की उमेदवारी अर्ज भरणे हा एक भाग आणि पक्षाने उमेदवारी जाहीर करणे. भाजप म्हणजे उदाहरण सांगतो की भाजपने मला उमेदवारी जाहीर केली उद्या, पण मी अर्ज भरणार आहे कधी 30 तारखेला, तर मला कधीपासून नियम लागू? मी काय सांगतोय, आम्हाला हा जो नियम आहे हा कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट्स वरतीच बुक करायचा आहे. आता खूप लोक प्रयत्न करणार आहेत, त्यांचा खर्च ते करणारच आहे. पण उमेदवारी जाहीर केली वृत्तपत्रावर
समजा नंदकुमार सातपुते मला कोण नाव येते. हे बघा, वृत्तपत्रातनं काय जाहीर होतंय हे माझ्यासाठी आता इम्पॉर्टंट नाही. माझ्यासाठी फायनली कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट्स म्हणून जे उरतात ते माझ्यासाठी ऑफिशियल कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट्स राहणार. अर्ज सर त्याच्यामध्ये पण एक मुद्दा आहे ना की तोपर्यंत आचारसंहिता लागल्यानंतर जो काही खर्च होतो शहरात ते पार्टीच्या सिम्बॉलवरती पक्षाच्या खर्चात जातो. पक्षाच्या खर्चात जातोच आहे ना तो. मी तेच तर म्हटलं. कॉमन नियम आहे. मी तेच- त्याच्यामध्ये तो धरायला पाहिजे. मग मी कुठे नाहीच मी तेच म्हटलं आम्ही करतोच आहे. ते उलट मागतायत की ते चुकीचं राहील असं ते म्हणतात. मी म्हणतोय की आम्ही इलेक्शन घोषित झाल्यानंतर जो काही खर्च होतो आहे तो इव्हेंच्युअली कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट म्हणून अंतिम झाल्यावरती कुठे ना कुठेतरी विचारात घेतला जाणारच आहे. बरोबर. माध्यमांनी आचारसंहिता पाळावी म्हणून आपलं जे प्रेस कॉन्फरन्स आहे तशीच उमेदवारांनी पण आचारसंहिता पाळावी तसं नियम सांगणारी एखादी प्रेस कॉन्फरन्स होईल का शक्य आहे का? नाही, आम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये आधीच सांगितलं होतं की एमसीसी तुम्हाला माहितीच आहे, आम्ही राजकीय पक्षांची एक सभा घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांना हे सर्व सादरीकरण केलेलं आहे. त्यांच्याकडे पुस्तिका दिलेल्या आहेत की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय, कुठल्या प्रकारे त्यांना अर्ज करायचे. त्यांचे वेगळ्यानं आम्ही प्रेस नाही त्यांची मीटिंग्स घेतलेल्या आहेत. सर एक्झिट पोल एक हा. तासा त्या निधन प्रकाशित झाला. त्याच्यासाठी नियमानुसार कारवाई होईल. सर, एखाद्या उमेदवाराचं प्रचार सभेत किंवा प्रचार रॅलीत कुठल्या नेत्याने प्रतिकृत भाषण केलं किंवा सामाजिक तेढ निर्माण करायचं वक्तव्य केलं किंवा उमेदवाराने केलं किंवा त्याच्या नेत्याने केलं तर त्याच्यावर आपण काय ऍक्शन घेतो? त्याच्यावरती भारतीय आता जे आपले जे ऍक्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळे कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते याचे सविस्तर गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणे, इन्साइटिंग टू कमिट ऑफेन्स, हिंसा निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे, वेगवेगळी त्याच्यामध्ये कलम आहेत. तर या सगळ्या कलमानुसार त्यांनी जे काय केलेलं आहे किंवा आपल्याकडे आरपी ऍक्ट अंतर्गत देखील भरपूर कलम आहेत की इंड्युसमेंट फॉर वोटर्स, म्हणजे त्याच्यामध्ये मद्य देणे असेल, पैसे वाटणे असेल, काही अनवॉन्टेड साहित्य वाटणे असेल आणि त्याच्यानी तो इंड्यूस द वोटर टू वोट इन फेवर ऑर अगेन्स्ट आयदर वे, या दोन्ही पद्धतींचा त्याच्यामध्ये समावेश होतो आणि त्याचे यथोचित कलम आपल्या संपूर्ण न्याय संहितेमध्ये आहेत. सर मतदान केंद्राची संख्या यावेळेस वाढली आहे. मतदान केंद्र आपल्याला किती उपलब्ध झाले आणखी 2067 आपल्याकडे मतदान केंद्र आहेत. मतदान यंत्र ईव्हीएम मशीनच्या संदर्भात ईव्हीएम पुरेशी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, तशी ऑर्डर झालेली आहेत आणि ईव्हीएम कुठून कुठल्या जिल्ह्यातून आपल्याकडे पुरवठा होणार आहे त्याची आपल्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे. त्याची म्हणजे आता ते पिकअप करून आपल्याकडे वाहतूक करण्याची कारवाई सुरू होते.